लहानपणापासून नो डाऊट आपल्याकडे काम येत होतं, नाटक, मालिका सगळं चालू होतं. पण ना कॉम्पिटिशन ही दिवसेंदिवस वाढत जाते. अशावेळी नो डाऊट प्रत्येकाला काही ना काहीतरी अप्स अँड डाऊन स्ट्रगल फेस करावा लागतो. परी मला सांग, लहानपणाची परी मोठी होत होत तिच्याकडे प्रोजेक्ट आले, पण ते इझिली मिळाले का ती वेळ पण डिफिकल्ट होती तेव्हा? होती. आय थिंक हा ना ऑनगोईंग स्ट्रगल, ऑनगोईंग. म्हणजे आत्ता सुद्धा तू म्हणशील तर आत्ता इंस्टाग्राममुळे आपलं खूप जग, आपण आता बघ ना, आय लुक ॲट इंस्टाग्राम ॲज अ डिफरंट इंडस्ट्री. म्हणजे आपण म्हणतो की रील, जरी आपण रील्स बघत बसतो, पण त्याच्यामध्ये पण खूप कष्ट आहेत. स्क्रिप्टिंग आहे, किंवा तुम्ही कसे शॉर्ट्स घेताय, काय करताय, किंवा काही जण ट्रान्झिशन शूट करतायत. सो ते पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. जसं तू म्हणालीस की, म्हणून मी म्हटलं ना की माध्यम, आता इंस्टाग्राम हे माध्यम आहे, त्याला तू काय नाव देशील ते आपण जे म्हणू ते. सो हो, डिप्रेशन येतं, त्रास होतो, बिकॉज एक तर गडबड कशी असते, आपल्याकडे फोन असतो हातात. जेव्हा आपल्याकडे काम नसतं तेव्हा बाकी अनेक लोक काम करत असतात. आपल्याला असं वाटतं, यार व्हॉट्स रॉंग विथ यू, यार तुझं काय चाललंय, तू कधी करणार. त्या वेळेला स्वतःचं मनस्वास्थ्य ठीक ठेवणं, त्याच्यासाठी तुला घरच्यांचा सपोर्ट लागतो, त्याच्यासाठी तुला तुझ्या पार्टनरचा सपोर्ट लागतो. आणि येस, तो पण म्हणजे कामं म्हणशील सुरुवातीला तर मिळत गेली कॉन्स्टंट, पण त्याच्यानंतर एक म्हणजे लक्षानंतर सुद्धा एक बराच काळ, आणि लक्षानंतर मला खोडून काढायचं होतं. बिकॉज सुरुवातीला जेव्हा मी लक्ष जॉईन केलं तेव्हा लोकांचं म्हणणं, म्हणजे आमच्या डिरेक्टर्सचंच म्हणणं होतं की, म्हणजे संजय खांबे म्हणाले, अरे तू दिसत नाहीस, कारण सगळ्यात लहान मी होते. तर तो एक मॅच्युरिटी ती पोलिसची ती नव्हती, त्याच्यात काहीच चुकीचं नव्हतं. तू पर्या इन्स्पेक्टर वाटत नाहीस रे. आणि जेव्हा लक्ष संपलं तेव्हा इतर काही डिरेक्टर्सचं म्हणणं होतं, परी ॲक्ट्रेस चांगली आहे रे, पण ती ना पोलीस दिसते. लाईक ओ गॉड. सो आय टूक इट ॲज कॉम्प्लिमेंट. पण त्याच्यातनं बाहेर यायला पण, जसं तू टाईपकास्ट म्हणालीस, त्याच्यातनं पण बाहेर यायला मला वेळ लागला. मग नंतर बराच काळ म्हणावं तसं तितकं काम नव्हतं असं. कारण कसं आहे की, तुला ह्या सगळ्याबरोबर एक तुला तुझं घर रन करायचं असतं, तुला स्वतःला मेंटेन करायचं असतं, एक लाईफस्टाईल जी आपण क्रिएट केली. सो त्या सगळ्यामध्ये जेव्हा तुला दिसत असतं बाकीचे सगळे लोक खूप पुढे गेलेत, किंवा बाकीचे पुढे गेलेत म्हणण्यापेक्षा तो ना, मला असं वाटतं ते स्वतःचं द्वंद्व असतं की यू सी युअर सेल्फ एका पर्टिक्युलर ठिकाणी की मला इथे पोहोचायचं आहे, आणि आपण पोहोचलो नसलो की आपल्याला असं वाटतं की बाकीचे पुढे गेलेत. जबकी जरी स्लो असली तरी ती प्रोग्रेस असते, असं आता काय म्हणतो तुला रिअलाइज केलंस स्वतःला, म्हटलं की ठीक आहे, ओके. 2020 मध्ये तू लग्न केलंस ना? येस, परी. आणि सगळेच जण असं म्हणतात की लग्नानंतर साधारणपणे आयुष्य बदलतं, आणि नो डाऊट की प्रश्न पडतात, एस्पेशली फिमेल ॲक्ट्रेसेस बद्दलचे, की बाबा आता पण काम करणार का, किंवा आता कशा प्रकारे कामाचा अप्रोच असेल. आपण ते किती पण नाही विचार केला ना तरी ते येतच, की हा प्रश्न पहिले असतो की अच्छा आता लग्नानंतर काम करणार की नाही. तू फेस केलंस असं काही की आता लग्न झालंय काम करेल का, किंवा केलं? अजिबात नाही. म्हणजे ह्याच्यात फक्त एक दुसरा कसं झालं ना, की जे तू म्हणालीस, आय थिंक हा एक टाबू आहे. लोकांच्या अर्ध्या गोष्टी तर आपल्या बाबतीत घडत असतात, लोकांचं आपल्याबद्दलचं परसेप्शन काय, लोक आपल्याबद्दल काय विचार करतात. सो लोकांनी स्वतःच्या डोक्यात एक जाहीर करून टाकलं होतं की लग्नानंतर आता परी काम करणार नाही, किंवा हमें क्या मालूम तू काम कर रही है, असा वाला एक डबिंगमध्ये पण अप्रोच सुरू होता. सो माझं असं झालं की, आणि ऑन द कॉन्ट्ररी माझ्या घरनं, म्हणजे माझी सासू, माझी आई म्हणते मी तिला, तर आई, किंवा माझा नवरा, माझा माय ब्रदर इन लॉ, दीर, जाऊ, त्या सगळ्यांकडनं खूपच ओपन, म्हणजे दे वर व्हेरी ओपन. म्हणजे माझं लग्न झाल्या सावित्रीबाई फुले मी कॅरेक्टर प्ले केलं, महानायक डॉक्टर आंबेडकर ह्याच्यामध्ये, हिंदी सिरियल अँड टी व्हीवरती. तर त्याच्यात मी लग्नाच्या वेळेला नेल्स केले होते, आई, मी आणि माझा नवरा. आणि आदल्या दिवशी मला त्यांनी सांगितलं की उद्या, परवाच्या ऐवजी आपल्याला उद्या करावं लागतं. आणि तेव्हा मला असं आता हे नेल्स कसे काय करू. तर आई, म्हणजे माझी सासू, मी आणि नवरा, आम्ही ते ॲसिटोन वगैरे घेऊन सगळं करत बसलो होतो की नाही. मग सकाळी उठून, मग मी त्याच्यानंतर सावधान केलं. तेव्हा सकाळी उठून आई, म्हणजे मला 5-6ची शिफ्ट होती, तर 5 वाजता उठून तिने तिच्या वेळेवरती चहा आणि डबा वगैरे करूनच ठेवलेला आहे. सो तो सपोर्ट खूप होता मला, आणि आहे अजूनही, की तू काम कर. म्हणजे काही घरात म्हणजे ते असतात ना की मोस्टली घरच्यांकडनं पण एक म्हणणं असतं की नाही हे फंक्शन्स अटेंड केले पाहिजेत किंवा काय. दे वर व्हेरी ओपन. म्हणजे इवन माझा नवरा पण की ठीक आहे, बर्थडेज आहेत किंवा फंक्शन्स आहेत, मुंजी आहेत, लग्न, काम आलंय, काम पाहिलं तर. तो म्हणजे म्हटलं ना, तो बाहेरचाच मला जास्त लोकांचं झालं की अरे हमें लगा अभी शादी के बाद तू करे. मला असं झालं
क्यों नाही करूंगी? पण तुझ्याबद्दलचे काही मिसकन्सेप्शन ऐकलेत तो इंडस्ट्रीमध्ये? आय वुड लव्ह टू नो. नाही 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 आय एम जस्ट आस्किंग की तू कधी ऐकलेत का? मला वाटलं तू सांग. नाही नाही यार. मला पण तू ऐकलेत? दिस इज गेटिंग इंटरेस्टिंग. हे नाही माहिती तुझ्या कानावर कधी आलेत? कारण ना म्हणजे चांगल्या गोष्टी ऐकण्यापेक्षा वाईट गोष्टी पटकन एखाद्या व्यक्तीबद्दल स्प्रेड होतात, केल्या जातात. की किंवा आत्ता पण कुठेही कामासाठी कास्टिंग होताना सेटवर कशी आहे किंवा वागणूक कशी याबद्दल डिस्कशन होतं. सो परी इतक्या वर्षात तू कधी ऐकलंयस तुझ्या वागणुकीबद्दल कोणाकडनं किंवा तुझ्याबद्दलचे काही गैरसमज तुझ्या कानावर आलेत का? गैरसमज, एक मोठा गैरसमज मध्ये झाला होता, पण तो माझ्या कॉलेजच्या वेळेला, म्हणजे असं आत्ता वगैरे काही नाही. आत्ता तर समहाव मी एक म्हणजे माझ्याबद्दल माझी वृश्चिक आहे रास, तर आय एम व्हेरी एक्स्ट्रीम असं मला पण वाटतं की मला म्हणतात म्हणजे मला खूप एक्स्ट्रीम लेवलला पुश करायला लागेल इफ आय वॉन्ट टू हेट समवन, की नाही बस आता चौकडी. ह्याच्यासाठी खूप लेवलवरती मला म्हणजे असं होतं की 5 वेळा चान्स दिला, 6 वेळा, 7 वेळेला, 8 वेळेला, त्या वेळेपर्यंत मला वेळ लागतो. सो माझ्याबद्दल 2 मतप्रवाह आहेत असं मला वाटतं की परीच्या याला केवढी शिष्ट आहे, असा एक आहे एक्स्ट्रीम. आणि जे मला खूप ओळखतात त्यांचं तर परी शिष्ट, आर यू रिअल, कम ऑन. म्हणजे तिच्यापेक्षा असं काय म्हणतात कोणी, मला मज्जा येते एक तर काम करायला. आणि तो एक ग्रेटफुलनेस ऑलवेज माझ्या डोक्यात असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी जेव्हा सेटवरती असते तेव्हा लोकांना मज्जा आली पाहिजे, किंवा आपल्याला मज्जा येतात तर त्यांना पण आली पाहिजे. पण गैरसमज एक असं झालं होतं की परी डेट्स देत नाही. असा एक खूप पूर्वी म्हणजे कॉलेजमध्ये असताना, म्हणजे जबकी मी 3 सिरियल्स करत होते तेव्हा माझी कळत नकळत नावाची एक सिरियल चालली होती, गोजीरवाणा घरात चालली होती, आणि छूकर मेरे मन को नावाची मी एक DD नॅशनलवरती सिरियल केली होती. सो त्या 3 सिरियल्स एका वेळेला चाललेल्या होत्या. आणि ज्या आता कोणाकडनं झालं मी तो सांगणार की असं झालं की त्या प्रोडक्शन हाऊसचं म्हणणं होतं परी डेट्स देत नाही. अगं पण असं व्हायचं की आता गोजीरवाणा संपलं, आत्ता 9 वाजता शिफ्ट संपली, मग 9:30 8:30च्या आसपास वगैरे फोन यायचा की हां 10 वाजता आपण करतो आहे आता. तर माझं असं व्हायचं आत्ता कसं, तुझं ब्रेनच रेडी होत नाही ना. आणि FY जेसीमध्ये होते मी जस्ट, म्हणजे इट वॉज स्टार्ट तोपर्यंत. पण ज्या प्रोडक्शन हाऊसचं माझ्याबद्दल मिसकन्सेप्शन होतं की मी डेट्स देत नाही, त्यांनी त्या महिन्याचा 25 का 26 दिवसांचा मला चेक दिला होता ह्या 3 सिरियल्स असून सुद्धा. सो ते एकच मला असं वाटतं